आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विदर्भात युती होणार की काही पक्ष स्वबळावर लढणार? आपल्यासोबत राष्ट्रवादी दादा गटाचे नेते आहेत बाबा आत्राम. बाबा, महायुती करणार आहे की वेगवेगळे लढणार आहे? नाही, मी पहिल्यापासून मी बोलत आहो की आपल्याला महायुती म्हणूनच आम्हाला सगळ्यांना एकत्रित येऊन आम्ही लढलं पाहिजे. परंतु महायुती होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत आम्ही करायला तयार आहोत. परंतु आता कालच आमचा जे मीटिंग झाला चामोर्शीला, तिथे मी सांगितलं की आम्ही 51 जागावर आमचा नजर आहे आणि आम्ही लढणार आहोत गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे 102 पंचायत समिती आहेत, त्याच्यामध्ये आम्ही लढू. परंतु जिथे आम्हाला युतीकरता ऑफर येईल, युतीकरता ते आम्हाला सांगतील की आपण युती करू, आणि जिथे युती होईल तिथे युती करू. जिथे होत नसेल तिथे आपण स्वबळावर लढायची आमची तयारी आहे. सोहळ्याची तयारी सुरू केली तुम्ही? यात्रा वगैरे सुरू केली, संघटन बांधणं सुरू केलं, उमेदवाराची चाचपणी सुरू केली? नाही, हे जवळजवळ 3 महिन्यापासून मी फिरतो. माझ्या 4 राऊंड आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण एरियामध्ये 12ही तालुक्यामध्ये मी फिरलेलो आहो. आणि पुन्हा आता हा माझा 5वांदा राऊंड आहे की मी फिरत आहो. आणि सगळं लोकांना मी एकत्रित करत आहोत. पुष्कळसे काँग्रेसचे प्रवेश करत आहेत आपल्याकडे, काही पवारसाहेबांचे राष्ट्रवादीचे ते सुद्धा प्रवेश होत आहेत, काही इतर पक्षांचे सुद्धा आमच्याकडे येत आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागलेलो आहोत. परंतु आमचा विचार आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्यांनी बसू नये, महायुतीचाच अध्यक्ष आणि 5 सभापती बनतील हे ठामपणाने मी सांगतो. पहिली पसंती महायुतीला, नाहीतर स्वबळाची तयारी? पहिला युती तर आपलं महायुती आहेच, तर त्यांच्यासोबत आम्ही बसू, चर्चा करू, त्यांचं काय देतात, काय आपण बसून काय मार्ग निघू शकते. नाहीतर आम्ही तयारी केलंच आहे 51 जागा लढायचं जिल्हा परिषदमध्ये. खूप खूप धन्यवाद. झाली तर महायुती, नाहीतर स्वबळाची तयारी, राष्ट्रवादी दादा गटाचा गडचिरोली जिल्ह्यातला हा नारा आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.